नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये मी उत्कर्ष अजित कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सर्वात प्रथम ज्यांनी ज्यांनी आज सकाळी अपॉइंटमेंट घेतलेली आहे, म्हणजे शक्तिपात घेतलेला आहे, त्यांचं अभिनंदन की आजपासून तुम्ही एक रेकी साधक झालेला आहात. ओके. तर दुर्वा मॅम, थोडासा व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे, कारण की ज्या तुम्ही ऊर्जा ग्रहण केलेल्या आहे त्याचं ऍक्टिव्हेशन होणार आहे. मानसी मॅम, तुमचं मे बी आज ऍक्टिव्हेशन अटुनमेंट झालेली नाहीये, राईट? आणि दादासाहेब सर, तुमचं देखील अटुनमेंट झालेली नाहीये. आता उद्या तुम्हाला शक्य आहे का अटुनमेंट घेण्यासाठी? पहाटे टाइम सांगा तुमचा. अटुनमेंट घेतल्याशिवाय तुम्ही कुठचीच प्रोसेस करू शकत नाही. आवाज येत नाहीये. आज ऍक्टिव्हेशन आहे, तर तुम्हाला सर्वात प्रथम व्हिडिओ ऑन करून बसणं गरजेचं आहे. ओके. तर ज्यांनी ज्यांनी सकाळी अटुनमेंट घेतली, फुल डे कसा होता? कसा होता फुल डे? तुम्हाला ऊर्जा जाणवल्यात का? कोणाला तरी हातातून गरम जाणवल्या, कोणाला डोळ्यातून अश्रू आले, कोणाच्या हातातून थंड हवा आले, कोणाला असं मॅग्नेटिक फील्ड सारखं जाणवलं की नाही? हो, ओके. माझे हात गरम झालेले. ओके. म्हणजेच त्या ऊर्जा तुम्ही ग्रहण केलेल्या आहेत, आणि ज्या ऊर्जा तुम्ही ग्रहण केलेल्या आहेत त्याच ऊर्जांचं आता ऍक्टिव्हेशन होणार आहे. ऍक्टिव्हेशन साठी जरा लहान मुलांना बाजूला ठेवा, कारण की ज्या तुम्ही ऊर्जा ग्रहण केलेल्या आहेत ना, तर त्या ऊर्जांचं कनेक्शन त्या मुलांसोबत होणे थोडंसं हायर लेवलचे असतात. कारण की कसं होतं काही वेळा, की जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हेशन करत असता किंवा हिलिंग देत असता, तेव्हा मुलांना त्या ऊर्जा सहन होत नाही, आणि अशा वेळी त्यांना व्हॉमिटिंग होतं. असे केसेस होतात. त्यामुळे थोडं त्यांना जरा बाजूला ठेवा. ओके. तर आता आपण ऍक्टिव्हेशन करणार आहोत. ऍक्टिव्हेशन करण्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी पिऊन घ्या आणि एक आसन घेऊन बसायचंय. जमिनीवर डायरेक्ट बसायचं नाही, आसन घेऊन बसायचंय. हेडफोन असेल तर ते काढा, चष्मा असेल तर काढा, त्याप्रमाणे घड्याळ असेल तर ते काढून ठेवायचंय. कुठचीही इलेक्ट्रिक वस्तू तुमच्या सोबत असली नाही पाहिजे. 7 चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. अशा याच्यामध्ये मोबाईल ऍडजस्ट करा. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असले पाहिजे. ज्यांनी ज्यांनी सकाळी शक्तिपात घेतलेला आहे त्यांचे सर्वांचे व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. कारण ज्या ऊर्जा तुम्ही सकाळी ग्रहण केलेल्या आहात त्या ऊर्जांचं आता ऍक्टिव्हेशन होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हेशन कराल त्यानंतर तुम्हाला खूप छान अनुभव दिसणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता. स्टार्ट करूया. गायत्री मॅम, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवायचे. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवून मी जशी प्रार्थना म्हणते तशी तुम्ही तुमच्या जेंडरनुसार म्हणायचे की मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या आई वडिलांची आभारी आहे. मी समस्त गुरुजनांची आभारी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांची आभारी आहे. या विश्वातील सर्व सजीव व निर्जीव वस्तूंची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. डावा हात थोडासा कप करून ठेवायचा आहे आणि उजवा हात वर. दिसतोय? दिसतो का? डावा हात खाली, उजवा हात वर, थोडासा कप दिसत आहे.
अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. त्याआधी काय म्हणायचं की नमस्कार स्थितीमध्ये अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा. नमस्कार स्थितीमध्ये अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. ओके. आता कप शेप मध्ये हात दोन्ही करायचे. दोन्ही हात कर्व शेप मध्ये. आणि काय म्हणायचं बघा, क्लॉक वाईज फिरवायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. बघा तुमच्या लगेच ऊर्जा जाणवली की नाही? हळूवार करायचंय. जाणवते ऊर्जा? डावा हात खाली, उजवा हात थोडासा कर्व शेप मध्ये. आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. डावा हात खाली, उजवा हात वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 हळूवारपणे 21 टाइम्स करायचंय. तुम्हाला ऊर्जा जाणवत आहेत का? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. डोळे बंद करून केला तरी चालेल, खूप छान अनुभव येईल तुम्हाला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता उजवा हात खाली घ्यायचा आहे. डावा हात उजव्या हाताच्या वर. पुन्हा सेम प्रोसिजर क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता डाव्या हाताची मूठ बांधायची. डाव्या हाताची मूठ बांधायची आणि आपल्या मांडीवर ठेवायची. डाव्या हाताची मूठ बांधून आपल्या मांडीवर ठेवायचे. उजवा हात वर, डोक्याच्या थोडासा वर, टच करायचं नाही किंवा भरपूर जास्त असं. ओके. आणि पुन्हा एकदा क्लॉकवाईज फिरून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. आता डावा हात तसाच मूठ बांधून ठेवायचे. उजवा हात आपल्या नाभीच्या समोर. नाभीच्या समोर. आणि तिथे म्हणायचंय चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रास. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र.
Charge, heal and protect my navel chakra. 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 आता दोन्ही हात हृदय चक्राच्या इथे ठेवायचे असेल आणि म्हणायचे की चार्ज, heal and protect my full body and aura. Charge, heal and protect my full body and aura. Charge, heal and protect my full body and aura. Charge, heal and protect my full body and aura. Charge, heal and protect my full body and aura. Charge, heal and protect my full body and aura. Charge, heal and protect my full body and aura. आता दोन्ही हात रफ करा. दोन्ही हात रफ करा. रफ केल्यानंतर बघा असं करून बघा एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. मॅग्नेटिक फील्ड सारखं जाणवतंय का? जाणवतंय का? बघा एक बॉल तयार करायचा असं थोडस फिरून लगेच जाणवेल. थोडस लांब करून बघा हळूवारपणे. जाणवतंय? ऊर्जा नाही प्रवाहित होत आहे. मॅग्नेटिक फील्ड सारखं वाटत नाहीये. वाटतंय ना? ओके. तर ही जी ऊर्जा आता आहे, हा जो एनर्जी बॉल तुम्ही तयार केलेला आहे तो आपल्या क्राऊन चक्रावर ग्रहण करायचं. म्हणजे असं हस्तस्पर्श अगदी हलका ठेवायचंय आणि बोलायचंय की या ब्रह्मांडातील दिव्य रेखी ऊर्जा जी आहे ही तुमच्या क्राऊन चक्रातून प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून थडाय चक्रस म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये, नंतर थ्रोट चक्र म्हणजे गळ्याच्या इथे, मग हृदय चक्र, मग मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि लास्ट रूट चक्र. इथपर्यंत ही एनर्जी आहे ती पोहोचलेली आहे. त्याचबरोबर ऑर्गन प्रत्येक ऑर्गन पर्यंत ही दिव्य रेखी ऊर्जा पोहोचलेली आहे. ओके. आता जिथे तुम्हाला पेन होत असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला पेन होतोय त्या ठिकाणी तुम्हाला हात ठेवायचाय. जर कोणाचं नी पेन होत असेल किंवा कुठे जर तुम्हाला पेन होत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही हात ठेवा. कंबर दुखत असेल कुठे जिथे तुम्हाला पेन होते तुम्ही हात ठेवा आणि बोलायचंय की ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आता मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. 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 हे ईश्वर ऐसा ही हो. 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 पुन्हा एकदा दिव्य रेखी शक्तीचे आभार, स्वतःचे आभार, माता पित्यांचे आभार, गुरुजनांचे आभार, सर्वांचे आभार मानून हळूवार डोळे ओपन करायचे आणि तुम्हाला आता कसं वाटलं ते सांगायचे. ज्यांना कुणाला पेन होत होतं ते पेन कमी झालं का? पेन कमी झालं? पेन कमी झालं? कोणी अनुभव घेतला पेन कमी झालेल्याचा? रुपाली मॅम तुम्हाला पेन कमी झालं का?
ज्यांना ज्यांना बॅक पेन होतं किंवा नी पेन होतं, कुठच्याही प्रकारचं दुखणं असेल, तर त्यांना रिलॅक्स वाटलं का? हो वाटलं. ओके. ही ऊर्जा जी होती 10% होती. जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला सिम्बॉल शिकाल आणि ह्या ऊर्जांचा रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस कराल, तर जस्ट इंटेन्शनने तुम्ही एखाद्या व्यक्तीला बरं करू शकता. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवी असेल, तर ती देखील तुम्ही मिळवू शकता. ओके. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे. एका डिश मध्ये तुम्हाला मीठ घेऊन बसायला सांगितलं होतं. मीठ घेऊन बसलेला आहात. ओके. पिंच ऑफ मीठ घेऊन त्याची चव बघायची. मिठाची चव बघायची. खारट आहे की गोड आहे? खारट. थोडस पाणी प्या, म्हणजे चव गेली पाहिजे पूर्णपणे. ओके. पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये पुन्हा रेखीची प्रार्थना. मी रेखीची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी माझ्या आई वडिलांचे आभारी आहे, समस्त गुरुजनांचे आभारी आहे, पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचतत्वांचे आभारी आहे, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंची मी आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. डाव्या हातामध्ये ज्या भांड्यामध्ये तुम्ही मीठ घेतलेलं आहे ते भांड घ्यायचंय. मिठाचं भांड घ्या. अगदी बघा, असं होईल का असं मनात न आणता जे काही तुम्हाला आता इन्स्ट्रक्शन दिल्या जातील ते फॉलो करायचे. त्या मिठाच्या वर असं हात फिरून त्या म्हणायचंय की या मिठाची चव आता संपूर्ण बदललेली आहे. हे मिठा, तुझी आता चव संपूर्ण बदललेली आहे. तुझा जेवढा खारटपणा आहे तो संपूर्ण कमी झालेला आहे. या मिठाची चव पूर्णपणे कमी झालेली आहे. या मिठाची चव पूर्णपणे कमी झालेली आहे. या मिठामध्ये गोडवा आलेला आहे. या मिठामध्ये गोडवा आलेला आहे. या मिठामध्ये गोडवा मध्ये गोडवा आलेला आहे. हे मिठा, तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. या मिठामध्ये गोडवा आलेला 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 आहे. हे मिठा, तुझा खारटपणा संपूर्णपणे कमी झालेला आहे. संपूर्णपणे कमी झालेला आहे. अगदी मनापासून त्या मिठाला सांगायचंय की तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. मिठामध्ये गोडवा निर्माण झालेला आहे. पुन्हा त्या मिठाचे आभार. आणि आता चाकून बघा मीठ. मिठाची चव बदलली का बघा. चव बदलली. कोणाची बदलली चव? नाही बदलली. नाही बदलली. नाही बदलली. कोणाचीच नाही बदलली. म्हणून इंटेन्शन देताना तुम्हाला थोडस वर्क करावं लागेल. लास्ट बॅच मध्ये केतकी मॅम आहेत. लास्ट बॅचच्या मॅम केतकी मॅम आहेत. मॅम, तुमचा कसा अनुभव होता जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिकल केलात? हॅलो, हा मॅम. थोडासा मिठाचा जो खारटपणा होता ना, तो थोडा कमी झाला होता. मी मागच्या बॅचला अटेंड केलं होतं तेव्हा. इंटेन्शन असं होऊ शकतं का, असं पहिलं तुमच्या मनात जर आलं असेल तर ते होणं शक्य नाही.
थोडंसं तुम्हाला अफर्मेशन वर काम करावं लागेल, इंटेन्शन वर काम करावं लागेल. ओके. कारण की हो का? रेकी वर्क्स विथ मगाशी इंटेन्शन. अगदीच खारटपणा म्हणजे होणार नाही, पण जेवढा तुम्ही पहिल्यांदा मीठ चाकून बघितलात तेव्हा जो खारटपणा आहे हा त्यापेक्षा थोडासा खारटपणा कमी होईल, थोडासा त्यामध्ये गोडवा येईल. अगदीच तुम्ही म्हणाल की मिठाचं रूपांतर साखरेमध्ये होईल, तर ते तसं नाही. थोडासा खारटपणा कमी होतो. असं झालं का? नाही नाही मला ओके. सेमच लागतंय. ओके, पुन्हा एकदा प्रॅक्टिस आणि करून बघा. पुन्हा एकदा जसं म्हणजे जसं तुम्ही. मगाशी जे मी हा, बोला. करत होते ना, तेव्हा मला पहिल्यांदा जे हात फिरवत असताना तेव्हा मला ऊर्जा जाणवली. म्हणजे म्हणजे असं स्ट्रॉंगली जाणवलं, असं म्हणजे हातात हे आहे, एनर्जी आहे बोला. काहीतरी. पण तुम्ही जेव्हा बोललात ना की अशी आता ती तुम्ही हे करा, म्हणजे इमॅजिन करा की गोल असं काहीतरी फिरतंय ते, किंवा मॅग्नेटिकचं हे फील होतंय, हे कसं आहे, ते नाही आपण जाणवलं एनर्जी मला. बॉल तयार करतो जेव्हा तुम्ही घर्षण करता आणि त्यानंतर तुम्ही असं करता, हा. आपल्याला ते जाणवतं. त्याच्यासाठी थोडस असं पुढे मागे किंवा असं असं करून बघितलं पाहिजे. हे प्रॅक्टिसने होणार. आजच तुम्ही सकाळी ही ऊर्जा ग्रहण केली, बरोबर. ऍक्टिव्हेशनची जी प्रोसेस आहे ही तुम्हाला हा. 20 डेज करायची आहे. आम्ही जस्ट असं करून असं जरी हा. केलं ना तरी लगेच आम्हाला ते मॅग्नेटिक फील्ड जाणवतं, कारण की एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे. जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि तुम्ही 100% जर ट्रस्ट ठेवलात तरच हे शक्य आहे, नाही तर हा. शक्य नाही. ओके. एनर्जी वॉल जो आहे, जेव्हा तुम्ही असं करता, हम्म. जेव्हा तुम्ही असं करता ना, तेव्हा तुम्हाला ते जाणवेल. थोडस हा. पुढे मागे करा, असं करा. आता जाणवतं का? नाही. नाही. प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्याने शक्य आहे. ओके. अजून काय क्वेश्चन आहे तुम्हाला? नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे, पाण्याची चव बदलते. आणि अक्षरशः ज्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नेहमी तीर्थ घेतात त्या तीर्थाची गोडी त्या पाण्यामध्ये आलेली असते. हे देखील प्रॅक्टिकल आहे. बऱ्याच स्टुडंटला त्याचा इफेक्ट आलेला आहे. त्यामुळे बघा की फक्त हे असं होऊ शकतं का, असं नाही, तर मनापासून करा, आतून करा. तुमचं इमोशन देखील त्याशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे. ओके. तर पुन्हा एकदा रेखीची प्रार्थना करा. मी रेखीची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, स्वतःची आभारी आहे, समस्त गुरुजनांची आभारी आहे, माता पितांची आभारी आहे, पृथ्वी जल अग्नी वायू व आकाश यांची आभारी आहे. अरे अमृत रेखी, अमृत रेखी, अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा मी या पाण्याला प्रदान करत आहे. एक ग्लास पाणी डाव्या हातामध्ये घ्यायचंय आणि अगदी हळूवार, अगदी मनापासून त्या पाण्याला इंटेन्शन द्यायचंय की ब्रह्मांडातील दिव्य रेखी ऊर्जा मी या पाण्याला प्रदान करत आहे. या पाण्याची चव मंदिरातील तीर्थाप्रमाणे झालेली आहे. म्हणजे या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा, हात क्लॉकवाईज फिरवा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित होत आहे आणि ही ऊर्जा मी या पाण्याला प्रदान करत आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे. मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झालेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा मी या पाण्याला प्रदान करत आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे.
या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ज्या देवतेला तुम्ही मानता, ज्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही प्रार्थना करता, त्या मंदिरातील जसं तीर्थ लागतं त्या तीर्थाची गोडी या पाण्याला आलेली आहे. हे ईश्वर ऐसा आई हो, हे ईश्वर ऐसा आई हो, हे ईश्वर ऐसा आई हो. पाणी पिऊन बघायचंय. चव बदलली थोडीशी, गोडवा आला पाण्यामध्ये. जाणवत नाहीये एवढा. गायत्री मॅम तुमचा काय अनुभव आहे? भारती मॅम तुमचा काय अनुभव आहे? जरा किंचित फरक जाणवला पाण्याला. प्रॅक्टिस करा. ऍक्टिव्हेशनची 21 डेज प्रॅक्टिस करा आणि हे जे प्रॅक्टिकल आहे ते पुन्हा करून बघा. अगदी मनापासून करायचंय, कारण की लास्ट बॅच मध्ये ज्यांनी ज्यांनी प्रॅक्टिकल केलं त्यांना हे जाणवलं की म्हणजे लास्ट टाइम आपण पाण्याचं देखील केलं होतं ना प्रॅक्टिकल. येस मॅम, केलं होतं हे पण. ओके, लास्ट बॅच अजून योगिता मॅम पण आहेत, त्यांनी पण केलं होतं की नाही? केतकी मॅम कसा होता अनुभव तुमचा लास्ट बॅच, म्हणजे जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिकल मॅम, केले? पाण्याची टेस्ट थोडी गोड लागत होती ऍक्टिव्हेशन नंतर, जेव्हा आपण हे ट्राय केलं होतं तेव्हा. ओके, याच्या आणि या आधीच्या ज्या बॅचच्या एक मॅडम होत्या त्यांना तर अक्षरशः त्या पाण्यामध्ये जसं अगरबत्तीचा सुगंध येतो तसा सुगंध त्यांना त्या पाण्याला येत होता. रेकी वर्क्स विथ इंटेन्शन. तुम्ही जे इंटेन्शन त्याला द्याल त्याप्रमाणे ते एक गोष्ट घडणार आहे. तुम्ही जर थोडा जरी डाऊट असेल की हे असं होऊ शकतं का, तर ते शक्य नाही. ओके, तशा प्रकारे तुम्ही पाण्याची चव, म्हणजे हे का तुम्हाला प्रॅक्टिकल घेतलं, तर जर तुम्ही अफर्मेशन देऊन जर पाण्याची चव बदलू शकते किंवा मिठाचा खारटपणा थोडासा कमी होऊ शकतो, तर जेव्हा तुम्ही अन्न बनवता तेव्हा जर तुम्ही चांगले अफर्मेशन दिला तर काय होईल? सगळ्यांची हेल्थ चांगली राहू शकते फॅमिली मेंबर्स मध्ये. काय अफर्मेशन द्यायचंय? की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. ओके, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आजपासून हे अफर्मेशन द्याल आणि पुन्हा एकदा प्रॅक्टिस करून बघा. हे जे प्रॅक्टिकल केले विदाऊट डाऊट, कारण की 1% डाऊट 100% आउट. लक्षात ठेवा, 1% जर डाऊट असेल तर 100% आउट. त्यामध्ये तुम्ही टिकू शकत नाही. कारण पुन्हा एकदा सांगते, रेकी वर्क्स विथ इंटेन्शन. तुम्ही 100% रेकीवर ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे. कारण की या आधीच्या बॅच मध्ये जर प्रॅक्टिकल सक्सेस झाली, त्यांनी देखील ही प्रॅक्टिकल्स केली, त्यांना छान रिझल्ट मिळाला. गौरी मॅम आज नाही आहेत, त्यांच्या इथे नेटवर्कचा इश्यू आहे, त्यांनी मेसेज केला होता. तर त्यांना खरंच की त्यांनी लगेच अनम्यूट करून सांगितलं की पाण्यामध्ये अगरबत्तीच्या सुगंधाचा वास येतोय. शक्य आहे. तुम्ही अनुभवलात का? तुम्ही जेव्हा अफर्मेशन देत होता तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की तुम्ही त्या मंदिरामध्ये जात आहात, ते तीर्थ पित आहात? व्हिज्युअलाइज केलेलं होतं का? नाही. पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. ओके, अजून काही क्वेश्चन असतील आजच्या लेक्चर बद्दल? काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. आजचा दिवस एनर्जेटिक होता का तुमचा? चांगलं वाटतं. एनर्जेटिक होता. आजपासून रोज पहाटे ऍक्टिव्हेशन करायचंय थोडंसं. तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये एनर्जी
वाढवाल जेव्हा प्रॅक्टिसने ती, आता बघा साधू संत कित्येक वर्ष हिमालयामध्ये बसून तप करत होते की नाही? आणि तुम्ही एका दिवसाच्या ऍक्टिव्हेशनने तुम्हाला ते सगळ्या ऊर्जा ग्रहण होणार आहेत का? नाही शक्य. त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग रोज थोडासा वेळ काढून, ज्यांना पहाटे शक्य नाही, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 1 2 3 4 ही प्रोसेस करायची. म्हणजे पामचक्र दोन्ही, त्यानंतर हम्म, क्रापून चक्र, हम्म, नाभी चक्र म्हणजे नेवल चक्र, आणि हृदय चक्र म्हणजेच फुल बॉडी अँड ऑरा. हे तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचंय. हम्म, मग तुमची एनर्जी रोज ऍक्टिव्हेट होईल. तुमची एनर्जीची क्षमता आहे ती भरपूर वाढेल. हम्म. ओके. तर आणि आजच्या मेडिटेशन मेडिटेशन, मेडिटेशन कंपल्सरी आहे? रोज किती वेळ, किती म्हणजे किती आता बघा, मिनिटं मोबाईल साधारण? मोबाईल 20% जरी चार्जिंग असेल तरी तुम्ही लगेच चार्ज लावतात की नाही? लावतो की नाही? मेडिटेशन मस्त आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी हव्यात त्या जर मिळवायच्या असतील तर मेडिटेशन गरजेचं आहे. कारण की तुमचे 7 चक्र रोज बॅलन्स होणं गरजेचं आहे. नाहीतर आपण महिन्यातून एकदाच मोबाईल चार्जिंगला लावला असता, बरोबर आहे ना? जर आपण मोबाईल रोज किती काळजी मिनिटं? घेतो, मग आपल्या बॉडीची किती घेतली पाहिजे? तुम्हाला जर एक किती परफेक्ट, मिनिटांचं मेडिटेशन? बघा 7 चक्राचं मेडिटेशन प्रत्येक चक्राला 3 मिनिटं द्यावी लागतात. आणि असं 21 मिनिट्सचं 7 चक्राचं मेडिटेशन होतं. तेवढा टाइम स्वतःला द्यावाच लागतो. 1 तास स्वतःसाठी